एक तृण समान मानावे इहलोके परलोके तरावे कीर्तिरूपे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे त्याचा लेट लागला तरीच म्हणावे पुरुष या उपरे आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एक चक्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्राये नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळेंच्या बाधा देश अवगा जयाच्या अभावी शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी कुंडली कवरदे तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. काय आणि त्याच्या पहिल्या दिवशी मंगलाचरणावर विषय केला. मंगलाचरण केलं आणि 2 दिवस शिवचरित्र का अभ्यास करावा या विषयानं चिंतन केलं. शिवचरित्र म्हणजे स्वातंत्र्याचा उद्घोष किंवा स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराज म्हणजे स्वातंत्र्य, शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य. याचाही विचार कधीतरी आपण केला पाहिजे. कारण सुमारे 400 वर्षाहून अधिक काळ गुलामगिरीत खिप्पत पडलेल्या महाराष्ट्राला जर कोणी स्वतःच्या सत्वाची आणि स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वतःचं राज्य असलं पाहिजे. स्वतःचं याचा अर्थ केवळ माझं राज्य असं नव्हे, राज्य शासनावरती शासन चालवणारा अधिकारी माझा असं नव्हे, तर स्वतःचं याचं राज्य आमच्या संस्कृतीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आमच्या असल्या पाहिजेत. शिवचरित्रात तो उद्घोष सगळ्या ठिकाणी दिसतो. हे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक केला त्यावेळी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. काय केलं? स्वतःचं चलन निर्माण केलं. परकीय चलन आमच्या देशात चालणार नाही, आमच्या देशात आमचं चलन. शिवाजी महाराजांची स्वतःची नाणी आहेत. मग ते सोन्याचं नाणं आहे होन नावाचं, तांब्याचं नाणं आहे शिवराई नावाचं, याशिवाय प्रताप नावाचं चांदीचं नाणं होतं. दुर्दैवानं आज त्याचा एकही नाणं अस्तित्वात नाही. होन काही अस्तित्वात आहेत, काही मिळतात, पाहायला मिळतात, त्याच्या रिप्लिका पाहायला मिळतात. शिवराई भरपूर मिळतात. पंढरपूरच्या नदीपात्राच्या शेजारी नाणी विकायला लोक बसतात, त्यांच्याकडे शिवराई ढबू पैसा तांब्याचा असतो, तो विकत मिळतो. त्यात शिवाजी महाराजांची नाणी आहेत. मग जसं स्वतःचं चलन निर्माण केलं तसं अजून काय केलं? आमच्या भाषेत म्हणजे मराठी भाषेत पत्रव्यवहारात किंवा बोलण्यात अरबी, उर्दू, फारसी शब्दांचा अनेक म्हणजे विषयाने भरणा झाला होता. लोक मूळ मराठी विसरून गेले आणि इतकं फारसी उर्दू वापरायला लागले लिखाणात पण आणि ह्याच्यात पण. मशहूर अनाम राजे कान्होजी नाईक, जे. देशमुख, पहिली सुरुवात शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्र आहेत त्या हिशोबानं बोलतोय. पहिली सुरुवात मशहूर अनाम, अजरक्त खाने, दाम दौलत हू, ही पत्र लिहिल्याची पद्धती होती. आणि घरात नित्याच्या वापरात बोलण्यात सगळ्या गोष्टीत सुद्धा जेव्हा अगदी शास्त्री पंडित लोकसुद्धा क्या करू तबकडी में गंधच मौजूद नाही तो पूजा कैसे करू असं म्हणायचे. आता यातलं तबकडी आपला नाही, गंध आपला आहे, मौजूद नाही. सगळ्यांच्या वापरात अनेक अरबी, उर्दू म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातल्या पत्राचा किंवा संभाषणाचा उल्लेख केला, वाचन केलं, अभ्यास केला तर त्यामध्ये 90% फारसी शब्द आहे. तुम्हाला माहीत नाही, बाबा आपला शब्द नाही, फारसी आहे, माहीत आहे का? रुमाल आपला शब्द नाही, फारसी आहे. व आपला नाही, फारसी आहे. कितीतरी शब्द सांगतो. आता फारसीच्या पुढं अजून गेलं आहे. आता इंग्लिश शब्द आपण वापरतो खूप. फोन,
लगेच लक्षात येणार आहे म्हणून सांगितलं. रेडिओ, बटन, बटन आपला नाही, फारशी आहे, ते इंग्लिश आहे. टी व्ही, खूप शब्द आहेत. प्राईम मिनिस्टर आपला नाही, म्हणजे खूप. आकाशवाणी आपला शब्द आहे. दूरदर्शन आपला शब्द आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले शब्द आहेत. पूर्वी एखाद्या गावाच्या निवडून आलेल्या माणसाला मेयर म्हटलं जायचं. मेयर म्हणजे आता काय सांगता येणार नाही तसं, त्याला शब्दच नव्हता मेयरला. त्याला शब्द दिला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, महापौर. पण सावरकरांना ही प्रेरणा कुठून आहे? छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे. कारण राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराजांनी ते काम पहिल्यांदा केलं. आपल्या पदरी असणाऱ्या रघुनाथपंत हनुमंत त्यांना सांगितलं की ही भाषा परक्यांची आहे, आपल्या देशात चालणार नाही, मग आपल्या देशाची भाषा पाहिजे. मग लोक विसरून गेले, त्याला शब्द द्या, पत्रव्यवहारात लेखनात शब्द द्या. आणि मग शेकडो शब्दांची निर्मिती केली गेली. राज्यव्यवहार कोश या नावाचा कोश तयार केला गेला. आणि मग शिवाजी महाराजांच्या रोजच्या व्यवहारात ती पत्रात ती शब्द वापरले चालले. स्वस्त श्री राज्याभिषेक शके 3, नलनाम संवत्सर, मंदवासरे, फाल्गुन शुद्ध तृतीया, ये दिनी क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांनी आज्ञा केली ICJ. हा पत्राचा मजकूर आपला नाही, मायना आपला नाही, पण हे शब्द तिथं आले. आणि मग पुढचं सगळं पत्र असायचं. म्हणजे बदल किती होत गेला. भाषा बदलली, नाणे बदलले, चलन बदललं. पंचांगाच्या शुद्धीसाठी शिवाजी महाराजांनी एक ग्रंथ लिहायला लावला, कर्णकौस्तुभ त्याचं नाव. लक्षात ठेवा, अनेक विषय शिवाजी महाराजांनी केलेले आहेत, अनेक गोष्टी केल्या. पंचांग शुद्ध असलं पाहिजे, त्याच्यातले दोष काढून चांगल्या लोकांना ते समजलं पाहिजे, अशा पद्धतीनं काहीतरी काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वाभिमान, सत्व जपण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी पदोपदी केला. आणि त्यामुळं स्वातंत्र्याचा उद्घोष किंवा स्वराज्य म्हणले की शिवाजी महाराज आम्हाला आठवतात. शिवाजी महाराजांच्या पश्चात या देशावर ब्रिटिशांचं राज्य आलं, पोर्तुगीजांचं राज्य आलं. तुम्हाला आम्हाला माहीत नाही पोर्तुगीजांचं राज्य आलं म्हणजे काय. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांच्या आधी 100 वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य आहे. गोवा राज्य आहे ना आजचं, याच्यावर पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगाल देशातले लोक, त्यांचं राज्य होतं. किती अत्याचार केले सांगता येणार नाही. गोव्याचं ख्रिश्चनीकरण केलं, सगळा गोवा ख्रिश्चन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. किती 2 उदाहरणं सांगतो, म्हणजे त्याची शेकडो उदाहरणं त्या पद्धतीने आहेत. 2च उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण, एका रात्री गोव्यातली 700 मंदिरं पाडली. किती? एका रात्री. आणि त्याचा मलबा सुद्धा शिल्लक ठेवला नाही. तो गाढवावर, उंटावर किंवा अन्य बैलगाड्यात, वाहनात घालून समुद्रात नेऊन फेकून दिला. काहीही शिल्लक ठेवलं नाही. हे झालं देवस्थानांच्या बाबतीत. आणि दुसरं, लोकांना जबरदस्तीनं ख्रिश्चन करण्याचा प्रयत्न सुरू केला. आजही ते प्रकार चालू आहेत. कसे प्रयत्न? घरातलं जायचं, ख्रिश्चन व्हा नाहीतर मारून टाकतो म्हणायचं. होय नाही म्हणतात लोक, तेवढ्यानं थांबत नाही. मग घरात लहान लेकरू असतं एखादं, त्या लेकराला बाहेर आणायचं. होता ख्रिश्चन की काय करू, असं वर फेकायचं आणि भाल्यावर झेलायचं. निरुपायानं लोक ख्रिश्चन झाले. लहान लेकराच्या कपाळात, दाराला आपल्या कडी अडकवतात का नाही, त्या कडीपाशी खिळा ठोकून मारून टाकायचं. लेकरू तिथंच अडकून टाकायचं, ख्रिश्चन व्हा नाहीतर हे करतो. निरुपायानं लोक ख्रिश्चन झाले. हे उदाहरणं सांगितले. जसे भजे तळतो तसं लेकरं कढईत घालून तळून काढली. ख्रिश्चन व्हा नाहीतर हे करतो. गोव्यात लोक ख्रिश्चन झाले. पोर्तुगीजांनी ख्रिश्चन केले. शिवाजी महाराजांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाजी महाराज जेव्हा गोव्यावर स्वारी करते झाले, लोक गेले, आमच्यावर अत्याचार होतात. मग शिवाजी महाराजांनी पादरी धरून आणले. पादरी म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू असतो, फादर म्हणतात त्याला त्यांच्याकडे. आपल्याकडे त्याला पादरी म्हणतात मराठीत त्याला. ते पादरी धरून आणले आणि त्याला सांगितलं तुम्ही हिंदू व्हा. पादरी म्हणले होत नाही. मग आमच्या लोकांना ख्रिश्चन का करता? होत नाही, वा जबरदस्ती. नाही होत म्हणल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांची मुंडकी कापली, मारून टाकली. आणि ते गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जो असतो त्याला गोरंदोर म्हणतात त्यावेळेसच्या भाषेत. आजच्या भाषेत गव्हर्नर म्हणतो आपण. त्याच्याकडे पाठवून दिले आणि गोव्यातलं ख्रिश्चनीकरण कमी झालं. इतके अत्याचार गोव्यात होत होते. हे अत्याचार बंद करणारा स्वाभिमानी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण किती पद्धतीने केलेलं आहे
शब्दाच्या हिशोबाने विचार केला, आपण दुसरा शुद्धीच्या विषयाने विचार केला, लोकांना हिंदू करून घेतलं. नेताजी पालकर मुसलमान झाले होते, औरंगजेबाने त्यांना बळजबरीनं मुसलमान केलं. शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रति शिवाजी म्हणत होते त्याला काबूल कंधारच्या मोहिमेवर पाठवलं, तिथून पुन्हा महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवलं औरंगजेबाने, आणि तो महाराष्ट्रावर आल्यावर तिथून पळाला आणि शिवाजी महाराजाला येऊन भेटला. शिवाजी महाराजांना येऊन भेटला आणि शिवाजी महाराजाला म्हणाला, झालो निरुपायानं, आता काही इलाज नाही, काय करायचं. ते म्हणले, जसा निरुपायानं मुसलमान झाला तसा आम्ही तुला हिंदू करून घेतो. शिवाजी महाराजांनी त्याला हिंदू करून घेतलं. त्याच्या आधी धर्मातून बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा धर्मात घेण्याचा रस्ता नव्हता. काही जणांची उदाहरणं आहेत. हरिहर बुक्क विजयनगरचे राजे आहेत, पण नंतर त्याच्या आधी विजयनगरच्या एका सामंताची 2 मुलं आहेत. विजयनगर, त्यावेळेस विजयनगर मोठं राज्य नव्हतं, वेगळं राज्य होतं. ते दिल्लीच्या सुलतानाने येऊन संपवलं आणि मग गुलाम बनवून लोक दिल्लीला नेले. त्यात हे 2 भाऊ दिल्लीला नेले. तिथून ते पळाले, इथं आले, विद्यारण्य स्वामी यांच्याकडे आले आणि त्यांनी आपल्या मनातली खदखद आहे ती व्यक्त केली की आम्हाला म्हणजे निरुपायानं मुसलमान व्हावं लागलं. ते म्हणले, मी हिंदू करून घेतो. पण अशी उदाहरणं फार थोडी आहेत. मध्वाचार्य नाव ऐकून आहे का? मध्वाचार्यांनी काही लोकांना हिंदू करून घेतलेले उल्लेख आहेत. हरिहर बुक्कांना विद्यारण्य स्वामींनी हिंदू करून घेतलं. विद्यारण्य स्वामी सामान्य मनुष्य नाही. शंकराचार्यांची 5 पीठ आहेत, त्यातल्या शृंगेरी पीठावरती हे अधिपती म्हणून बसलेले आहेत. आणि त्या विद्यारण्य स्वामींनी विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं, म्हणजे हरिहर बुक्कांच्याकडून साम्राज्य नवं स्थापन केलं आणि त्याचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. लक्षात ठेवा, हिंदुस्थानची जुनी परंपरा आहे. परक्यांचा घाला येतो तेव्हा संपवायचा. आणि एखाद्या शिक्षकाने, एखाद्या गुरुनी, आध्यात्मिक गुरुनी, नुसतं नाही की ते उलटून टाकायचं, परचक्र संपवायचं आणि ते परचक्र संपवून आध्यात्मिक अधिष्ठान असणारं राज्य या देशात निर्माण करायचं. चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य काय आहे? विचार त्या पद्धतीने करायचा. स्वातंत्र्याचा उद्घोष या अर्थाने विचार करायचा. तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. मग शिवाजी महाराजांची प्रेरणा, मी मगाशी बोलत होतो, या देशावर ब्रिटिशांचं राज्य आलं शिवाजी महाराजांच्या पश्चात. या शिवाजी महाराज ते जुने श्रोते आहेत, म्हणजे सुमारे 20 वर्षाहून अधिक काळ शिवचरित्र ऐकायला ते आहेत. काकांचं शिवचरित्र त्यांनी 3 आवर्तनं ऐकलेली आहेत. ते 2 दिवस आजारी होते म्हणून पहिल्या दिवशी येऊ शकले नाहीत. ब्रिटिशांचं राज्य उलटून टाकण्यासाठी या देशात प्रयत्न सुरू झाले, अनेकांनी ते केले. पण या सगळ्यांची प्रेरणा कोण आहेत? वासुदेव बळवंत फडके असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो, भगतसिंग असो. तुम्ही म्हणाल कसं काय आहे? भगतसिंग रायगडला येऊन गेले, दर्शन घेऊन गेले. शिवाजी महाराज, तुमच्या दर्शनानं आम्हाला ही प्रेरणा होती. लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस सिंहगडावर येऊन पाया पडून गेले. शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, सिंहगड हे शिवाजी महाराजांचं स्थान आहे. तिथून प्रेरणा घेतली आहे. कितीतरी चंद्रशेखर आझाद येऊन गेले आहेत. आम्हाला सांगितलं जात नाही, आम्हाला शिकवलं जात नाही शिवाजी महाराज काय आहेत. ब्रिटिशांनी 1818ला इथल्या मराठ्यांशी सत्तेशी युद्ध केलं आणि या देशावर ब्रिटिशांचं राज्य स्थापन झालं. त्याच्या आधी थोडंसं बंगालमध्ये आहे, पण सर्वव्यापी हिंदुस्थानावर ब्रिटिशांचं राज्य स्थापन झालं 1818ला. मराठ्यांची सत्ता संपली आणि ब्रिटिशांची सत्ता आली, ते म्हणजे 1818. 1818ला ब्रिटिशांनी इथल्या लोकांचा, इथल्या परिस्थितीचा, इथल्या संस्कृतीचा, इथल्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला आणि एक स्पेशल स्क्वॉड निर्माण केला, एक तुकडी निर्माण केली. काय केलं? या तुकडींनी सह्याद्रीतले असणारे शिवाजी महाराजांचे किल्ले तोफा लावून पाडले, काहीही शिल्लक ठेवले नाहीत. जे काही आज अस्तित्वात आहेत ते अंश आहेत. रायगडावर गेलं तर एकही वाडा, एकही वास्तू शिल्लक दिसत नाही. सगळं उद्ध्वस्त आहे. बघ नाही, राजगडावर जा, रायगडावर जा, सिंहगडावर जा, तोरण्यावर जा, केंजळ्यावर जा, रांगण्यावर जा, पिशाळगडावर जा, पन्हाळ्यावर जा, काहीही शिल्लक नाही. जुन्या वास्तू फार तुरळक आहे. का पाडल्या? इंग्रजांनी अभ्यास केल्यावर त्यांचं असं लक्षात आलं की हे मराठे युद्धाला चिवट आहेत, यांच्याशी युद्ध करणं आपल्याला वारंवार परवडणारं नाही. मग
मग यांना युद्धाच्या दृष्टीनं प्रवण करणारं जे क्षेत्र आहे ते उद्ध्वस्त केलं पाहिजे. कसं, हे जर युद्ध करण्यासाठी गनिमिकाव्याच्या तंत्राचा वापर करून पुन्हा सह्याद्रीत शिरले तर यांना पराजित करणं अशक्य आहे. पठारी मुलखात वेगळं, त्या मुलखात गेले तर त्यांना पराभव करणं अशक्य आहे. आणि दुसरं, या सह्याद्रीतला गूढ पुरुष किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांसारखी सह्याद्रीत वास्तव्य करणारे जे लोक आहेत किंवा महाराजच म्हणू आपण, ते लोक यांना स्वातंत्र्याची प्रेरणा देतात, यांच्या कानात फुंकर घालतात. अरे सुप्त काय झोपलास, पुन्हा उठ आणि परचक्र उलथून टाक, हा शकट उलथून टाक, मी एवढा तुझ्या पाठीशी असताना तू काय करतोयस. शिवाजी महाराजांचा आदर्श यांनी घेतला तर आपलं राज्य यांच्यावर चालवणं अवघड आहे हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी सगळं पाडले. आणि तेच शिवाजी महाराजांच्या चरित्राची प्रेरणा घेऊन खरोखर ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी त्यात यश प्राप्त केलं आणि ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकली. मग मगाशी 100 नावं सांगितली. नेताजी सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, रानडे बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, भालजी पेंढारकर, नाव माहीत नाही, कदाचित सगळ्याची चरित्र सांगायची म्हणजे दिवसभर तेवढेच सगळे चरित्र सांगावं लागतील. या सगळ्यांची प्रेरणा कोण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज. स्वातंत्र्य म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवाजी महाराजांचा विषय त्या अर्थाने जेव्हा अभ्यास केला किंवा अनेक गोष्टींनी केलं तेव्हा शिवचरित्राचं मोल कळायला लागलं आणि स्वातंत्र्य मिळायला लागलं. ब्रिटिशांना शिवाजी महाराजांच्या विषयानं काही करता येईना. तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, आपले शेखर महाराज आहेत का नाही देगलूरकर, ते निजामी राज्यात आहेत. निजामी राज्य याचा अर्थ हैदराबादच्या निजामाची सत्ता असणारं राज्य. मराठवाडा निजामाकडे होता. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं माहीत आहे का, सांगा. हां, तारीख. हां, आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य कधी मिळालं ते माहीत आहे का, माहीत नाही. सप्टेंबर, 17 सप्टेंबर, सालसुद्धा पुढचं आहे, 47 नाही. या मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता आणि इंग्रजांशी आपण केलेल्या कराराप्रमाणे असं ठरलं होतं की एखाद्या संस्थानिकाला जर भारत राज्यात समाविष्ट व्हायचं असेल तर भारतात व्हावं, पाकिस्तानात व्हायचं असेल तर पाकिस्तानात व्हावं, स्वतंत्र राहायचं असेल तर स्वतंत्र राहावं, त्याला कुणीही आक्षेप घेऊ नये आणि निजामाला पाकिस्तानात जायचं होतं. 17 सप्टेंबर लक्षात ठेवा, तारीख कायम असली पाहिजे लक्षात. निजामाला पाकिस्तानात जायचं होतं, फक्त त्यानं सलगता दाखवताना समुद्रमार्गे पाकिस्तानाची सलगता दाखवली. जर निजाम पाकिस्तानात गेला असता तर आपल्याला किंवा शेखर महाराजांना एकमेकाला भेटायला जायला पासपोर्ट काढावा लागला असता. फार अवघड आहे. निजामाच्या राज्यातले अत्याचार मगासारखेच आहेत. आणि या निजामाच्या राज्यात राहणाऱ्या लोकांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला तर लोक त्यांना मारून टाकत होते निजामाचे. म्हणून मी मगाशी म्हणलो चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांच्या घरात निजामाच्या राज्यात राहत असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अनेक वर्षांपासून त्या काळापासून आहे. चित्र तेव्हा तसबीर असेल, चित्र रंगोली लावत असायची त्यातले. तसंच ब्रिटिशांच्या राज्यात शिवाजी महाराजांचं चरित्र घरात दिसलं तर लोकांना त्रास होत होता, पोलीस पकडून नेत होते. अशा काळात शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्या लोकांनी जपली, साधली आणि मग ब्रिटिशांचं राज्य उलथून टाकलं. हे शिवाजी महाराज काय आहेत आपण विचार करतोय, काय आहेत हे. महाराष्ट्र राज्य किंवा हा भारतवर्ष म्हणजे सामान्य भूमी नाही. अनेक साधू संतांची, अनेक देवतांच्या अवताराची भूमी आहे. तुम्ही कोणतेही अवतार काढा, कितीही अवतार काढा, मग ते दशावतारातले 10 असो किंवा भागवतात सांगितलेले 24 आणि 64 कोणतेही काढा, बहुतेक सगळे अवतार भारतवर्षात झालेले आहेत. मी भारतवर्षात मुद्दामून म्हणतोय बरं का. आज भारत आहे तो संकुचित आहे. पाकिस्तान, कंधार, अफगाणिस्तानचा भाग, इकडं नेपाळ, लडाख, बांगलादेश, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश, व्हिएतनाम म्हणजे अनाम देश, अनाम हा आपल्यातला भाग आहे. ह्याला बृहत भारत म्हणायचं म्हणून त्याला भारतवर्ष म्हणायचं. नरसिंहाचा अवतार आपल्याला माहीत आहे कुठं झाला माहीत आहे का, गाव सांगता येतं का. रामाची अयोध्या, कृष्णाची मथुरा, तसं नरसिंहाचा अवतार कुठं झाला आम्हाला विसरून गेलो, आम्हाला सांगत नाहीत, आम्हाला शिकवत नाही. मूलस्थान म्हणजे मुलतान आज ते पाकिस्तानात आहे. हिरण्यकश्यपूचा राजवाडा
किंवा त्यानंतर निर्माण झालेलं मंदिर नरसिंहाचं, जिथं नरसिंहाचा जन्म झाला, ते स्थान मूलस्थान मुलतान या नावाच्या गावात आहे. कधी गेलात तिकडं, आता काय आपण पाकिस्तानात जायचा काय संबंध, जात नाही येत नाही, पण कदाचित उद्या पाकिस्तानात भारतात आला तर पाकिस्तानात मूलस्थान बघायला आपण जाऊ शकतो. पहा, हे 10 अवतार निर्माण झाले ते हा भारतवर्ष या भूमीत जन्माला आले. या भूमीचं वैशिष्ट्य आहे 88 सहस्त्र तीर्थ आहेत या भूमीत आहेत. अमेरिकेत कुठलं तीर्थ आहे असं ऐकलंय का कधी? कॅनडामध्ये काही आहे गोदावरी, गंगा, यमुना यासारखं तीर्थ, ह्या नाही तर त्या नाही. पण तीर्थाची महत्त्व, कारण ही भूमी परम पवित्र आहे. ही भगवंताच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. ही भगवंताच्या लीलाने समृद्ध झालेली आहे. ही भगवंताच्या जलाने तृप्त झालेली आहे. भगवंताच्या संस्काराची भूमी आहे. पण या भूमीवर दुर्दैवानं अनेकांनी आक्रमणे केली. शेख आले, हूण आले, तसे मुसलमान आले. त्यांचा जन्म 1400 वर्षापूर्वी झाला. म्हणजे आजच्यापासून 1400 वर्ष, म्हणजे 7व्या शतकात आणि 8व्या शतकात त्यांनी भारतावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, एकामागून एक धडका द्यायला लागले आणि पुढं आले. हिंदुस्थानच्या राज्य शकटावर बसले. राज्यस्थाप त्यांनी संपादन केलं. पृथ्वीराज चव्हाणाची सत्ता या देशातून संपली. पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला, अनेक वेळा केला. दरवेळी शास्त्राप्रमाणे किंवा धर्माप्रमाणे शरणागत आलेल्याला अभय द्यावं या नयाने सोडून दिलं. त्यांनी दरवेळी पुन्हा जोडणी करावी आणि भारतावर यावं असं केलं आणि शेवट पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाणाला पकडलं आणि अफगाणिस्तानात पकडून नेलं. हातापायात बेड्या घालून, उंटावर म्हणा हत्तीवर म्हणा घालून नेलं, अफगाणिस्तानात नेलं आणि तिथं नेऊन मारलं. त्याच्याबद्दल एक कथा आहे, खरी खोटी याच्याबद्दल वादप्रवाद आहेत, आपल्याला त्यात जायचं नाही. पण प्रेरणा देणारी कथा म्हणून ती ऐकायला हरकत नाही. त्याच्याबरोबर त्याचा भाट, पृथ्वीराजाबरोबर त्याचा भाट, जसं संभाजीराजांबरोबर कवी कलश होता तसा त्याचा भाट, त्याचा मित्र तो होता. अमरचंद म्हणतात त्याला. आणि त्याने जेव्हा पकडून नेलं तेव्हा मोहम्मद घोरीला सांगितलं, पृथ्वीराजाच्या पदरी किंवा पृथ्वीराजाच्या शरीरात एक विशेष कौशल्य आहे. यावेळी पृथ्वीराजाचे डोळे फोडून टाकलेले आहेत बरं का, लक्षात ठेवा. अत्याचार काय असतात ते विचार करायचे. पृथ्वीराजाचे डोळे फोडून टाकले. संभाजी महाराजांचे फोडले नव्हते का औरंगजेबाने, तसं पृथ्वीराजाचे. आणि जे त्या ह्यानं सांगितलं, पृथ्वीराजाच्या अंगी असं विशेष कौशल्य आहे की तो उत्तम धनुर्धर आहे. किती? अर्जुना इतका. पृथ्वीराजाचं वय फार कमी आहे बरं का यावेळी, सुमारे 30 वर्षाच्या आतला काळ आहे त्याच्या आयुष्याचा. त्याला मारलं आणि पकडलं त्यावेळेसचा. त्याच्या अंगी विलक्षण कौशल्य आहे. कशाचं? धनुर्धर आहे, उत्तम योद्धा आहे, धनुष्यबाणात निपुण आहे. मग ती म्हणली, आता काय कौशल्य? त्याला दिसायचं बंद झालं आणि त्याचं काय कौशल्य? तेच त्याचं कौशल्य आहे. तो ध्वनिवेदक आहे. ध्वनिवेदक म्हणजे लक्षात येत आहे का? डोळे बांधले, डोळे झाकून ठेवले आणि एखाद्या ठिकाणी आवाज केला तर त्या आवाजाच्या ठिकाणी त्याचा बाण पडतो, तो तिथं बाण मारतो. पृथ्वीराज चव्हाण असा आहे. आणि तुम्ही त्याची गंमत पाहायचं असेल तर बघा. आणि त्या मोहम्मद घोरीला ती झाली आठवण, बघू काय कौशल्य आहे. त्याने सभा भरवली, मोठा पटांगणात ती खेळ केला आणि पृथ्वीराजाला मोकळ्या मैदानात आणून ठेवलं. त्याचे डोळे गेलेलेच होते, दिसायचा विषय नाही. त्याला धनुष्य बाण दिला. 1, 2, 3 बाण दिले. आणि पहिल्यांदा त्या जो त्याचा भाट आहे तो तिथं उभारला आणि त्यानं सगळं वर्णन त्याच्या कवितेत केलं. एका ठिकाणी तवा बांधला आणि त्याच्यावर टोल मारला की टोलाचा आवाज झाल्या क्षणी पृथ्वीराजाने त्याच्यावर बाण मारला, तवा फोडला. आणि बादशाह वा 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 म्हणून कौशल्यानं त्यानं कौतुक केलं. अशा 3 बाण दिले होते. दुसरा बाण मारला आणि तिसऱ्या बाणाला त्या कवीनं सांगितलं, पहिल्यांदा तुझी चूक झाली. पहिल्यांदा म्हणजे बाणाची चूक नाही, कामाची चूक झाली. या राजाला तू मोकळं सोडलंस. त्याच्या दोघांची जी परिभाषा आहे त्या भाषेत सांगितलं, काव्य केलं. अब न चुको चव्हाण असं शेवट तो म्हणला. काय चुकू नको? त्यानं सांगताना सांगितलं की तुझ्यापासून उजव्या बाजूला 100 फुटावर, मी आता मापात सांगतो, फुटात सांगतो, गजावर 100 गजावर 25 गज उंचीवर बादशाह बसलाय. आता तू चुकू नको.
गुप्त सांकेतिक भाषेत काय सांगायचं ते सांगितलं आणि त्यांनी एका तव्यावरती तिसऱ्यांदा मारला घण, टोला मारला की आवाज झाला की बादशाह ओरडला, वा वा. आवाजाच्या नादानं बादशाह ओरडला. बादशाह म्हणजे पहिला बाण आवाजाला मारला आणि दुसरा बाण पृथ्वीराजाने बादशाहला मारला, म्हणजे त्या मोहम्मद घोरीला मारला आणि तिथं मारून टाकलं. आम्हाला शिकवत नाहीत, आम्हाला सांगत नाही. मोहम्मद घोरी असा मेला, पण पृथ्वीराजाला तिथंच मारलं मग. आणि पृथ्वीराजाची कबर अफगाणिस्तानात आहे, अजूनही आहे, नुसती आहे नाही. अफगाणिस्तानातले लोक रस्त्यानं जाताना येताना त्या कबरीपाशी आले की पायातली चप्पल काढताना कबरीवर मारतात. आमच्या राजाचा अपमान किती करायचा, अजून ते चालू आहे. आमच्याकडचे काही विद्वान लोक असे आहेत, हुशार लोक असे आहेत. दारासिंग नावाचा एक योद्धा आहे हिंदुस्थानात, आत्ताच आहे. तो तुरुंगात होता, तिथून सुटला, अफगाणिस्तानात गेला, पृथ्वीराजाच्या त्या गावात गेला जिथं कबरीत आहे, तिथनं त्याची हाडं त्यानं काढली आणि हिंदुस्थानात आणून विसर्जित केली. आमच्याकडे लोक अजूनही आहेत ना पृथ्वीराजासारखेच. त्याला तो अपमान सोसवत नव्हता. मागं भारताचे संरक्षण मंत्री तिथे गेले होते अफगाणिस्तानात, तेव्हा भेटले आणि त्यांनी तिथं जाऊन त्या पृथ्वीराजाच्या कबरीवर फुलं वाहिली किंवा दर्शन करून आलेले. पण पृथ्वीराजाच्या कबरीची परिस्थिती अशी आहे, लक्षात ठेवा. अत्याचार किती करावेत, मरणांतराने वैराणी शिकवणारे प्रभू रामचंद्र कुठं आणि मरणानंतरही वैर धरणारे हे कुठं. या देशात यवन सत्ता सुरू झाली आणि अत्याचाराचं पर्व सुरू झालं. अत्याचार एक नाही, दोन नाही, पोर्तुगीजांनी सांगितले तसे यांची सांगाल थकून जाल. कोणी अकबर्दी महान बिहान सगळे खोटा आहे. मथुरा, वृंदावन यातली सगळी देवस्थानं पाडून टाकायला सुरुवात झाली. मुसलमानी राज्यात सगळी देवस्थानं पाडली, अयोध्या पडली. बाबर नावाने राज्य करणाऱ्या राजाने आपला आपला सेनापती पाठवला आणि तोफा लावून रामाचं मंदिर पाडलं. आता ती पुन्हा उभारलंय. हा पुढचा भाग आहे. 700 वर्ष ती जखम आमच्या उरात बळबळत होती, पुन्हा निर्माण झालं. राम मंदिर पाडलं, कृष्ण मंदिर पाडलं, 12 ज्योतिर्लिंग संपवली, अहिल्यादेवीने पुन्हा बांधली, देवस्थानं पाडली, वारंवार पाडली. तुम्ही पुन्हा बांधावं, त्यांनी पुन्हा पाडावं. नुसतं तेवढं नाही, लोकांवर अत्याचार. किती अत्याचार, 2-4 उदाहरणं सांगतो, मला सगळंच सांगायचं नाही. प्रभू रामचंद्राची ही भूमी आणि या भूमीत अत्याचाराचं पर्व सुरू झालं. हिंदू असलेल्यांना मुसलमान करणे, त्यासाठी प्रयत्न आहेत तेवढे सगळे करायचे. मग अशी सांगितलेले प्रयत्न किंवा पोर्तुगीजीकरण, ख्रिश्चनीकरण थोडं आहे. मथुरेत किती अत्याचार झाले, मथुरेतलं गावच्या गाव कापून काढलं. गावात औरस चौरस लोक दिसेनात, इतके लोक का आले. नुसतं तेवढं नाही, माणसं जी मेलेली आहेत त्यांची मुंडकी एका ठिकाणी आणून त्याचे मिनार बांधले. मिनार बांधले म्हणल्यावर कळतंय का, स्तंभ आपल्या देवळात दीपमाळ असते का नाही, तसं बांधकाम केलं. बांधकामात प्रत्येक फुटाफुटावरती मुंडके लावले, असे मिनार उभे केले. रस्त्यावर पडलेले माणसाचे मुंडके हॉकी खेळतात तसे घोड्यावरून पायानं ठोकर मारीत त्यांचं लष्कर खेळलं. इतके अत्याचार केले. मी 2 उदाहरणं सांगितली. भयानक अत्याचार. मुसलमान व्हा, नाहीतर काय करतो बघा. मग कोणाचे हात कापले, कोणाचे कान कापले, कोणाला कानात शिसं ओतलं, कोणाला चुन्याची कळी असते माहिती आहे का नाही, माहीत नाही. आता कढईमध्ये चुन्याची कळी ओततात किंवा मातीच्या भांड्यात आणि त्यात पाणी ओततात आणि मग ते रट 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 शिजतं. गरम करायचं नसतं, ते गरमच असतं आणि मग ते चुना घालायला देतात. ती चुनकळी ओतायची, माणूस त्यात उभा करायचा आणि पाणी ओतायचं. जिवंत अशी माणसं जाळली. धर्मग्रंथ गावागावातनं गोळा केले. एखाद्या शाळेत असतात, नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठातली लायब्ररी जळून टाकली. कित्येक वर्ष लायब्ररी जळत होती. जीवापाड अभ्यास करून जतन केलेला ठेवा, आपल्याला आलेले अनुभव ग्रंथात बद्धित केलेले ते ग्रंथ सगळे जाळून टाकले. शिक्षक मुखोद्गत असतात ना, आपण गाथा पाठ करतो, ज्ञानेश्वरी पाठ करतो, तसं त्या काळात ते जे काही पाठ करत होते त्याला त्या ग्रंथाच्या गट्ट्यात खांबाला बांधायचं आणि ग्रंथ पेटवून टाकायचे. असे अत्याचार केले.
अत्याचाराचं पर्व. बरं, दाद मागायला जावं तर ते काजी, न्यायाधीश कोण? तेच. मग दाद मागायला आला की तू मुसलमान झाला तर तुला दाद, तुला तुझ्या बाजूचा निर्णय, बाकीचा नाही. गावच्या गाव असे मुसलमान केले, शेकड्याने लोक. एक एक सम्राटाची आणि सुलतानाची तर नावं अशी आहेत ना की त्यांची म्हणणं असायचं असं की माझ्या पूर्वजांनी गादीवर बसल्यावर 1,00,000 लोक मारलेत. म्हणजे सम्राट म्हणून गादीवर बसलं की 1,00,000 लोक मारलेत हिंदूंना. मग मी त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त केलं पाहिजे म्हणून मग कापायचे, हिंदू धरून कापायचे. चित्तोडवर स्वारी केली. चित्तोडचं राज्य स्वतंत्र होतं. महाराणा प्रताप, महाराणा सांगा हे त्यांचे राजे आहेत. चित्तोडवर स्वारी केली, तिथं जोहार वगैरे हा प्रकार झाला. आणि चित्तोड गावात गेल्यावर 30,000 लोकांची कत्तल केली. अवघ्याचं किती? 30,000. कुठं 30,000 आहे, कुठं 70,000 आहे, कुठं 1,00,000 आहे. पण या देशातली सगळी स्वतंत्र राज्य संपवून टाकली. सरतेशेवटी देवगिरीच्या यादवांचा विजयध्वज, सुवर्णध्वज, ज्याच्यावर गरुड अंकित आहे. यादव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे वंशज, त्याचेच पुढे झाले जाधव. लक्षात ठेवा, आपण जाधव म्हणजे सामान्य नाही. कुणी जाधव इथं असेल तर ठेवा लक्षात. भगवान श्रीकृष्णाचा जो वंश आहे तो यादव वंश, त्याच वंशातले ते म्हणजे जाधव आहे. देवगिरीच्या राजावरही आक्रमण आलं. दिल्लीच्या सुलतानाने देवगिरीवर आक्रमण केलं. देवगिरी पतन झाली, देवगिरी पडली आणि महाराष्ट्र गुलामगिरीत गेला. महाराष्ट्रातही हेच अत्याचार सुरू झाले. कुणालाच काही वाटत नव्हतं, काहीही वाटत नव्हतं. सगळे आता अत्याचारात मग्न. तेच आपल्याला गोड वाटायला लागले. 33 कोटी देव असून 33 कोटी देव असून तुर्काच्या देवाला आम्ही आमचे देव म्हणून पुजायला लागलो. नाथ महाराजांनी त्या विषयानं खूप लिहिलंय. डोला होता थंडा, खाती तुर्काचे खरकटे, तरी लोकाला जागृती नाही. सगळे लोक सुस्त झोपले. गुलामगिरीत काही वाटेना. गुलामगिरी गुलामगिरी म्हणजे काय तेच कळेना. गुलामगिरीतच धन्यता वाटायला लागली. नावं मुसलमानी ठेवायला लागलो. ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान ही नावं तुरळक. रामचंद्र नाव तुरळक. आता फकीरराव, बघा नावं अजून असतील. सुलतानराव, होशिंगराव. म्हणजे नुसतं एका समाजाचा विषय नाही, सगळ्या समाजाने ती पत्करली. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, त्यांनी पण ती नावं यायला सुरुवात केली. स्वाभिमान संपून गुलामी किती आली त्याचं हे प्रत्यंतर आहे. याचं वैषम्य वाटणारे काही लोक होते, त्यात नाथ महाराज आहेत. दार उघडबये, आता दार उघडबये. हे दार म्हणजे कोणचं आहे? नाथांना अपेक्षित. नाथांना अपेक्षित आहे की या अत्याचाराचं दार बंद होऊन, तू प्रगट होऊन ते अत्याचार संपले पाहिजेत, म्हणून देवीला आराधना करतात. दार उघडबये, आता दार उघडबये. कोल्हापूर निवासिनी दार उघडबये, पंढरपूर निवासिनी दार उघडबये. 10 अवतार तू धारण केलेत. आणि आता का गप्प बसली? लोक एवढे गांजून चालले. तू ये, तू ये. याच काळात मालोजीराजे, त्यांचे वडील बाबाजीराजे, विठोजीराजे मालोजीराजाचे धाकटे भाऊ हे वेरूळच्या परिसरात पाटीलकी करत असताना राहत होते. त्यांना ते दुःख व्हायचं. एवढा वेरूळचा घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगातलं स्थान आणि पडीक झालाय, पडलाय, मुसलमानांनी पाडलंय. रोज नित्य दर्शनाला जातोय, पण याची दिवाबत्ती सुद्धा संध्याकाळी होऊ शकत नाही. चोरून लपून करावं लागते. काय करावं? दुःख व्हायचं, दुःख व्हायचं. आपण कुळवंत, आपण क्षत्रिय, आपण राजपूत घराण्यातले, प्रभू रामचंद्राचा वंश आपला, आपण त्या कुळात जन्माला आलो आहोत. राजस्थानातून आपण आलो आहोत. पण आपण ही दुरावस्था दूर करू शकत नाही, याचं वैषम्य वाटायचं. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मालोजीराजांना सतत वाटायचं. आणि एके दिवशी शेतात शेतकाम करीत असताना वेरूळच्या परिसरात त्यांना सोन्याचा हंडा सापडला. हंडा बाहेर काढला, पण चोरून लोक नेतील किंवा राजा चोरून नेईल, काय करावं? म्हणून त्यांचे मित्र असणारे शेषप्पा नाईक पुंडे यांच्याकडे ते धन नेऊन ठेवलं. जसं लागल तसं मी वापरतो म्हणून सांगितलं. आणि मग त्यातून बांधकामं केली. काय केलं?
शिंगणापूरचा महादेव आपल्या कुळीचं कुळदैवत आहे, त्याचं मंदिर बांधलं. शिंगणापूरला येणाऱ्या लोकांना पाण्याचा दुष्काळ आहे, पाणी प्यायला मिळत नाही, म्हणून शिंगणापूरपाशी तळं खांदलं. तिथे गोदड स्वामी नावाचे स्वामी राहत होते, त्यांना विसावा करून दिला, मठ बांधून दिला आणि रोज शिंगणापूरला आलेल्या लोकांना जेवणासाठी रोज 10 लोकांच्या शिद्याची व्यवस्था केली. म्हणजे हाती चांगलं काही साधन आलं की कुळवंत असतात किंवा जे चांगल्या स्वभावाचे सत् स्वभावाचे असतात ते काय करू शकतात याचं प्रत्यंतर तिथं आहे. नुसतं तेवढं नाही, घृष्णेश्वराचं मंदिर जीर्णोद्धार केला. आजचं घृष्णेश्वराचं मंदिर जे आहे ना, त्या मंदिरात शिलालेख आहे. दास मालोजी राजे विठोजी राजे भोसले अशा नावाचा शिलालेख आहे, अस्तित्वात आहे, त्यांनी बांधकाम केलेला. पुढं तेही पाडलं, अहिल्यादेवीने पुन्हा त्याचा उद्धार केला, तोही शिलालेख तिथं आहे. आता जो मंदिर आहे ते अहिल्यादेवीने बांधलेलं आहे. एखादा चांगला माणूस आला की काय होऊ शकते असं हे प्रत्यंतर आहे. आणि मालोजी राजांनी आलेल्या आपल्या पदरी पैसे मिळाले त्याचं चांगल्या गोष्टी करायला सुरुवात केल्या, लोकांना सुखाची सावली द्यायला सुरुवात केली. पाटील आहे आपण गावचे पाटील म्हणजे गावचा राजा आहे. मग गावातल्या लोकांना काय पाहिजे काय नको आहे ते बघणं त्यांचं काम आहे, त्यांनी ते केलं. आणि मग पदरी पागा बाळगायला सुरुवात केली. आपल्यापाशी लढाऊ हाशम गोळा केला, 1, 2, 5, 50, 100, 200. आणि या काळात महाराष्ट्रात असणाऱ्या 5 पातशाहीपैकी निजामशाहीच्या वजीर मलिक अंबर नावाचा होता. याला ती वार्ता गेली की हा एक कुळवंत मराठा आहे आणि याच्यापाशी लढाऊ लोक आहेत, हा पदरी पागा बाळगून राहतो आहे. जर असं कोणी केलं असतं तर त्यावेळेसचा विचार करता, मुसलमान राज्याचा विचार करता असे माणसं पागे सगळं आणून कापून काढली असती. पण या 5 पातशाह्यांना आपापली राजसत्ता वाढवण्याची ईर्ष्या लागली होती, आपलं राज्य वाढवण्याची. त्यापैकी ते निजाम आदिलशाहीशी भांडायचा आदिलशाह, कुतुबशाहीशी भांडायचा कुतुबशाह, वरडाचा इमादशाहीशी भांडायचा. सगळ्याचेच भांडणं एकमेकाशी चालू होते. मग भांडायसाठी काय पाहिजे तर आपल्याला लष्कर पाहिजे, माणसं पाहिजेत, काहीतरी जोड पाहिजे. मग असे माणसं हुडकून आणायचे. त्यामध्ये मालोजी राजांना निजामशहानं बोलवून घेतलं. निजामशहानं बोलवलं म्हणून मालोजी राजे तिथे गेले. निजामशाहीने मालोजी राजाला निजामशाहीतली सरदारी दिली. वैभव अजून वाढायला लागलं, पण सेवा तिथं करावी लागायला. निरुपाय म्हणून मालोजी राजे सेवेला राहिले. लोकांच्यावर सुखाची सावली मात्र त्यांनी धरली. त्यांना विषण्ण वाटायचं, दुःख वाटायचं. कुणीतरी हे बदलायला हवं, कुणीतरी हे बदलायला हवं. कोणी बदलायला हवं? मीच बदलायला हवं, पण मला आत्ता काही करता येत नाही. काय करावं काय करावं? परवा सांगितलं, स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, काळजी करू नकोस, मी तुझ्या कुळात जन्माला येतो आहे. दुर्दैव त्यांना पाहता आलं नाही. एवढंच मालोजी राजांचं युद्धाच्या आघाडीवर गेले. निजामशाहीसाठी लढताना इंदापूरपाशी मालोजीराजे पडले. युद्धात पडले. यांना त्यावेळी 2 पुत्र होते, लहान पुत्र आहेत. थोरले शहाजीराजे आणि धाकटे शरीफजीराजे, 2 पोर आहेत. शहाजीराजे यावेळी 5 वर्षाचे आहेत आणि धाकटे बंधू 3 वर्षाचे आहेत, 2 वर्षांनी लहान आहेत. पण निजामशहानं आणि त्या मलिक अंबरनं असा विचार केला काय की अज्ञान आहे म्हणून त्याची जहागिरी काढून घेऊ नये. त्याच्यासाठी एक मुतालिक नेमायचा. म्हणजे विठोजी राजांना मुतालिक नेमलं, शहाजीराजाच्या नावाने जहागिरी दिली. जर पोरगा सज्ञान झाल्यावर चांगला असला, लढवय्या असला तर आपल्या सेवेत राहीलच. जर नाही लढवय्या निघाला तर जहागिरी जप्त करू, काय असते त्यात, 2-5 वर्ष वाट पाहू. आणि विठोजी राजांनी ही जहागिरी सांभाळली. विठोजी राजालाही स्वतंत्र जहागिरी दिलेली आहे. धाकटे भाऊ आहेत मालोजी राजांची. आणि हे सगळं चालवलं गेलं पुढं. शहाजीराजे कर्तृत्वाला आले आणि खरोखरच शहाजीराजे कर्तृत्ववान झाले. काय कर्तृत्ववान झाले? 2-3 गोष्टी आपण ऐकल्या होत्या परवा. अनेक गोष्टी केल्या शहाजीराजांनी. निजामशाही वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला, प्रयत्न केले. शहाजीराजांचं लग्न जिजाऊसाहेबांशी झालं. सिंदखेडचे जाधवराव घराण्यातली कन्या आपल्या शहाजीराजांना दिली. लग्न झालं, मोठ्या थाटामाटानं झालं. खूप गोष्टी आहेत, म्हणजे सविस्तरानं सगळं सांगत नाही, मी पुढं जातोय, खूप आपल्याला गतीनं जायचं आहे. शहाजीराजांनी सुरुवातीला निजामशाहीत काम केलं. निजामशाहीत काय झालं? खंडागळ्याच्या हत्तीचं प्रकरण, म्हणजे निजामशाह सिंहासनावर बसला आणि बाहेर सगळं सिंहासनावरचा किंवा राजदरबारातला नमस्कार चमत्कार जे काही गोष्टी असतात ते घडून बाहेर जाताना बाहेर पडले लोक, आणि बाहेर पडलेल्या लोकात बाहेर जायची गडबड होताना
एक हत्ती पिसाळ म्हणजे उठला आणि भांडणं सुरू झाली. हत्ती कशाचा? स्वारीचा, बसण्याचा. वाहनं बाहेर, पालख्या, घोडे, हत्ती, मेणे आणलेले असतात, त्यातल्या गडबड उडाली आणि हत्ती उधळला. आणि ते हत्ती उधळलेला आवरायला आणि हत्तीला आवरायला दोन माणसं एकमेकासमोर पडली. हत्ती खंडागळ्यांचा, पण जाधवराव आणि भोसल्यांचं ते हत्तीवरून भांडण झालं. एक जण गेला हत्तीला आवरायला आणि दुसरा गेला हत्तीला मारायला. त्याच्यामुळे माणसं मरायला लागली म्हणून. आणि त्या दोघांचा संघर्ष झाला, जाधवरावांचा आणि भोसल्यांचा. दत्ताजी जाधवराव त्यात पडला आणि ते पडलेलं ऐकून लखोजी जाधवराव पुढे गेले होते, ते माघारी आले आणि त्याने संभाजी भोसले, शहाजीराजाचे चुलत भाऊ आहेत, विठुराजी राजे भोसल्याचे पुत्र आहेत, त्यांना 8 पोरं होते. त्यापैकी एक संभाजीराजे, त्यांच्यावर हल्ला केला आणि संभाजीराजाला मारलं. आणि त्यावेळी शहाजीराजे भावाच्या रक्षणाला उभे राहिले. विठोजी आपलं लखोजी जाधवाने जे काही युद्ध केलं त्यात शहाजीराजावरही तलवार चालली, ते मरायचेच, थोडक्यात वाचले. नाती गोती काही भानगड राहिली नाही. पण बाहेर पडल्यानंतरनं दोघांच्याही लक्षात चूक आली. चूक म्हणजे काय की निजामशाहीत राहतोय, निजामशाहीत काही अर्थ नाही, आपण त्याचं काम करतोय, इथे युद्ध झाला, संघर्ष नाही, याचा काही उपयोग नाही, म्हणून निजामशाही सोडली आणि शहाजीराजे मोगलशाहीत गेली. पुढं मोगलशाही सोडली, पुन्हा निजामशाहीत आले. लखोजी जाधवांचा निजामाने खून केला, भर दरबारात खून केला. लखोजी आणि त्याचे 4 पुत्र, 4तला एक तेवढा जिवंत राहिला, तो खाली होता म्हणून. एक नातू बरोबर होता, तो मारला. आणि बायको गिरजाबाई आणि बाकीचा ते पोरगा आणि दीर खालून त्या तुगलकच्या हौदापासून देवगिरीपासून पळून गेले, सिंदखेडला गेले, निघून गेले, आपल्यालाही मारतील या भीतीनं. शहाजीराजांनी पुन्हा निजामशाही सोडली, सासराच मारला. निजामशाही पुन्हा सोडली, विजापूरच्या आदिलशाहीत आली. पुढं निजामशाही मोगल आणि आदिलशाहीने बुडवण्याचा प्रयत्न केला, बुडवली, त्याचे 2 हिस्से केले आणि वाटून घेतले. पण शहाजीराजांनी पुन्हा निजामशाहीत प्रवेश केला म्हणजे काय केला, निजामाचा अंश जो बादशाहानं धरून नेला आहे त्याच्याऐवजी दुसरा एक अंश, एक पोरगा बारका कैदेत होता, त्याला शहाजीराजांनी मांडीवर घेतलं, निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. स्वतः वजीर बनले आणि निजामशाही चालवली. शहाजीराजे सामान्य मनुष्य नाही, मोठे आसामी आहे. आणि मग तेही संपवलं मोगल आणि विजापूरच्या आदिलशहानं, आणि शहाजीराजांची सत्ता संपुष्टात आली. याच्या आधी शहाजीराजांनी 2दा स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, दोन्ही वेळेस अपयश आलं. 3ऱ्या वेळीचा प्रयत्न तोही अपयशी झाला. आणि मग मोगल बादशाहानं शहाजीराजांच्या विषयानं विजापूरच्या आदिलशहाला कडक शब्दात सांगितलं की हा माणूस सह्याद्रीत राहिला की वारंवार असंच करेल, हा स्वतंत्र राहील, याला इथं ठेवू देऊ नका. मग काय करा, कर्नाटकात पाठवून द्या. कर्नाटकात पाठवून द्याला. मग आदिलशहाच्या सेवेत शहाजीराजे राहिले आणि त्यांना कर्नाटकात पाठवून दिलं. बेंगलोरचा सुभा किंवा बेंगलोरचं जहागिरी त्यांना दिली, इथली होतीच, पुणे आणि सुप्याची जहागिरी. याच काळात जिजाऊ साहेबही सतत अस्वस्थ असायच्या. माझे लोक रोज जळतायत, मारतायत. उदाहरणच कसे आहेत, शहाजीराजाचे दुसरे एक भाऊ होते खेळोजीराजे भोसले, विठोजीराजाचे पुत्र. 8 पोरं होते म्हणलं ना, 8 पोरं. संभाजीराजे, खेळोजीराजे, कक्काजीराजे, परसोजीराजे, नागोजीराजे, असे 8 जण आहेत ते. त्या 8पैकी खेळोजीराजे भोसल्याची बायको महाबत खान नावाच्या मुघल सरदारानं पळवून नेली. गोदावरीला नाशिकला स्नानाला आली पर्वणीसाठी म्हणून, आणि तिथून घोड्यावर घालून पळवून नेली. थोरा मोठ्याच्या घरची बायको जर अशी पळवून नेत असतील तर सामान्य रयतेचं काय होत असेल. लग्नाच्या वरातीतून बायका उचलून नेत होते, पोरं उचलून नेत होते. त्यांच्या वासनीला बायका पुरा पडत नव्हत्या, पोरंही त्यांना लागत होते. फार विचित्र आहे सगळं. आणि बायको सोडून आणण्यासाठी खेळोजी राजांना त्या महाबत खानाला पैसे द्यावे लागले. लक्षात ठेवा, पैसे द्यावे लागले. याचं शल्य शहाजीराजांना, जिजाऊसाहेबांना, थोरली भाऊजाई माझ्या घरातली पळवून नेली, तिला पैसे द्यावे लागले. तिला सोडून आणायचं असेल तर कसं सोडलं पाहिजे, रामरायासारखं सोडलं पाहिजे.
सीता पळवून नेली रावणाने, तर रावणाचे मुंडकं मारलं. दैत्याची कुळेनाशी करून सीतामाई सोडून आणली, तशी ही सोडून आणली पाहिजे. हे दैत्य संपवले पाहिजेत असं वाटतंय, पण करावं काय, काही करता येत नाही. हा संताप त्यांचा जो आहे तो त्यांच्या पोटात यावेळी गर्भ आहे त्या गर्भात उतरतो. आता ते माझ्या पोराच्या हातनंच झालं पाहिजे अशी इच्छा जिजाऊसाहेबाला बाळगली. डोहाळे विलक्षण लागले त्यांना, सामान्य नाही. सर्वसामान्य बायकांना कशाही डोहाळे लागतात, सिनेमा पाहायचे लागतात, माती खायचे लागतात, कोळसा खायचे लागतात. बघा तुम्ही, नखं कुरतडत बसतात बायका, चिंचा खायचे लागतात, ठीक आहे, गोडदोड खायचे हे पण ठीक आहे, पण हे कसले डोहाळे, माती खायचे? जिजाऊसाहेबांचे डोहाळे असे नाहीत. जिजाऊसाहेबांचे डोहाळे कौशल्यसारखे आहेत. रामायण वाचलं का नाथांचं? कौशल्याचे डोहाळे पहा कसे आहेत. दशरथ विचारतो बोलताना, काय तुला पाहिजे, काय पाहिजे? मला काही नको. रावणाचं नाव निघालं तर रावणाला मारण्याची इच्छा कौशल्याला होती. नाथ महाराजांचं रामायण पहा, सविस्तरात आहे सगळा विषय. नुसते डोहाळे तसे नाहीत, या दैत्याच्या मुंडक्याची चेंडू फळी खेळण्याची इच्छा कौशल्याची आहे. जिजाऊसाहेबांचे डोहाळे तसेच आहेत. कुठंतरी आसनावर बसावं, हत्तीवर बसावं, हत्तीवर सोडून द्या, आसनावर बसावं, उंच काहीतरी करावं असं नाही वाटत त्यांना. अंगाला चंदनाची उटी लावावी, चांदण्या रात्री चांगलं खावं असले डोहाळे नाहीत. दागिने घालावे असले डोहाळे नाहीत. मग कसले डोहाळे आहेत? सिंहावर बसावं वाटतं दुर्गेसारखं, हाती ढाल तलवार धारण करावी वाटते, हत्तीवर बसून मिरवावं वाटतं, रथात बसून फिरावं वाटतं. हे सगळे डोहाळे राजलक्षणाचे आहेत किंवा आदिशक्ती जगदंबेसारखे आहेत, सामान्य डोहाळे नाही. अंगावर छत्र चामरं ढाळून घ्यावी वाटतात, चौऱ्या ढाळाव्या, छत्र धारण करावं. जिजाऊसाहेबांचे डोहाळे असे आहेत. पुत्र परमप्रतापी का निर्माण होणार नाही? राजा होण्याचे डोहाळे आईला पोटात लागल्यावर पोरगा राजा नाही चक्रवर्ती राजाच झाला पाहिजे. आणि मग शहाजीराजांनी आपली पळापळ चालू आहे मोगलातून निजामात, निजामातून आदिलशाहीत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून विश्वासाचा माणूस, खात्रीचा भरोशाचा माणूस म्हणून शिवनेरी किल्ल्यावरचे विश्वासराव यांच्याकडे आपली बायको तिथं नेऊन ठेवली. हे विश्वासराव कोण आहेत? शिवाजीराजांचे थोरले भाऊ संभाजीराजे जे आहेत त्या संभाजीराजाचे सासरे आहेत. विश्वासाचा माणूस आहे, नावच विश्वासराव आहे. तिथं ठेवलं आणि शिवनेरीवरती सगळे लोक आवश्यक कोण आहेत ते विश्वासरावांनी गोळा केले. आता आपली पाहुण्यातली आहे, आपली बहीणच आहे म्हणा ना, ती इथं राहिली आहे, मग हिचं बाळंतपण नीट झालं पाहिजे. त्यासाठी वैद्य, ज्योतिषी किंवा अनेक विषय जाणणाऱ्या सुईणी, बाळंतपण करणारे, आताच्या भाषेत काय त्याला गायनॉकॉलॉजिस्ट म्हणतो का नाही आपण, डॉक्टरला, ते तिथं आणून ठेवले आणि सगळे वाट पाहायला लागले. आता केव्हा होतंय जन्म, कोण जन्मत आहे, पोरगा का पोरगी, काय होतंय? आणि तो दिवस उजाडला. शतकानुशतके असा मंगल दिवस रोज नसतो, केव्हा तरी येतो. 5 ग्रह उच्चीचे असताना शुभलक्षणांनी युक्त शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभलक्षणी शुभगुणी अखिल पृथ्वीचे साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह उच्चीचे असताना बाळ जन्माला आला. शिवनेरीवर बाळ जन्माला आला. आनंद उत्सव साजरा झाला. शहाजीराजांना साखरेची थैली गेली, निरोप गेले, त्यांनाही आनंद झाला. पुत्र झाला. पुत्रजन्माचा आनंद कोणाला नाही होणार? याआधी शहाजीराजांना अनेक पुत्र झाले होते, पण दुर्दैवानं ते लहान असतानाच मयत झाले होते. एकच पुत्र शिल्लक राहिला होता, तो म्हणजे संभाजीराजा. आता दुसरा पुत्र आला, आनंद झाला. शहाजीराजांना आनंद झाला, जिजाऊसाहेबाला आनंद झाला, मराठ मुलकाला आनंद झाला. का? आता आमचा तार राहणारा जन्माला आला असं त्यांना वाटायला लागलं. साखरेच्या थैली, नौबती, सगळा विषय झाला. दानं महादानं केली शहाजीराजांनी. आणि मग हळूहळू शिवाजी महाराज मोठे व्हायला लागले, हळूहळू मोठे व्हायला लागले. बाळलीला खूप आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात जशा बाळलेल्या आहेत तशा शिवाजी महाराजांच्या खूप बाळलेल्या आहेत. मुलाचं नाव शिवाजी ठेवलं. शिवाजी कशावरून ठेवलं?
शिव आजी दोन दोन आहेत, त्याचे अन्वय दोन आहेत. भगवान शंकर आज पुन्हा जन्माला आलेत म्हणून शिवाजी. आणि ज्या शिवाई देवीच्या क्षेत्रात ते जन्माला आले त्या शिवाईचं नाव म्हणून शिवाजी. दोन्ही आहेत. असा विषय तिथं आहे. नाव शिवाजी ठेवलं. खूप विलक्षण आहेत. याची वर्णनं इतकी सांगावी तेवढी थोडी आहेत. अगदी शिवाजी महाराजाच्या जन्मानंतर बारसं होताना अंगावर काय दागिने घातले याची वर्णनं आहेत. गळ्यात वागणं काय, आंगडं कुंचडं टोपडं काय काय, लेणी बाळलेणी, हातातली पायातली, सगळ्याची वर्णनं आहेत. सविस्तरात फार खूप बोलायचं नाही आपल्याला. आपण जेव्हा तो विषय त्यावेळेस येईल तेव्हा. आता ती जन्म तुम्हाला ऐकायला 4 वर्षांनी यावं लागेल. सगळं झालं आणि शिवाजी महाराजांचं हळूहळू बाळपण, शैशव संपत, शिक्षणाचं वय आलं. त्याच्या आधी शिवाजी महाराजांचं लग्न झालं. फलटणच्या निंबाळकराच्या घरातनी सईबाई शिवाजी महाराजाला साजेशी कन्या शोधून जिजाऊसाहेबांनी त्यांचं लग्न केलं. पुण्यात असताना लग्न झालं. ते सोन्याची नांगर बिंगर हे सगळं सुरू आहे. पुण्यभूमी शहाजीराजांनी स्वातंत्र्य केली, पण आदिलशहानं ते पुन्हा मोडलं. शहाजीराजाचे वाडे, गावातली सगळी घरं उद्ध्वस्त केली. रायरायान याने, मुरार पंडितानं ते सगळं उद्ध्वस्त केलं आणि गावात पहार ठोकलीन फुटकी चप्पल त्याच्यावर अडकवली. बादशाही सत्ता अशी दृढ आहे, जशी जमिनीत पहार ठोकली तशी. आणि फुटकी चप्पल तिच्या विरुद्ध जाल तर या फुटक्या चप्पलीसारखी तुमची अवस्था गावाची झोळी होऊन जाईल. खरोखरचे गाढवं आणून, गाढवं म्हणजे माणसं नाही, 4 पायाची बरं का, तो नांगर गाढवाचा पुण्यात त्यांनी फिरवला होता. शिवाजीराजांनी पुण्याची पुनर्स्थापना केली. कसब्यातला गणपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पूजला. विनायक भट्ट ठकाराच्या घरातला भिंतीत असलेला, भेंडाच्या भिंतीतला गणपती बाहेर काढला आणि पहिल्यांदा त्याचं देऊळ बांधून पुण्याचा उद्धार सुरू झाला. मग पुण्याची जसं ते देऊळ बांधलं, गाव सुरू केलं, शिवाजी महाराजांना राहायला वाडा बांधला, तसं काळी ही झाले पांढर, काळी पण उजवली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय तर सोन्याचा नांगर, खरोखर सोन्याचा फाळ बसवला आणि भूमी ती नांगरली. पुणे उगाच विकासाला गेलेलं नाही. त्याचा नांगर त्याला पेरलंय किंवा त्याला नांगरणी केली ती सोन्याने केली आहे म्हणून पुणे वैभवाला गेलाय. नांगरणी करणारा माणूस छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून पुणे वैभवाला गेलाय. हिंदुस्थानात 2 शहरं आज मोठी आहेत. IT क्षेत्रात त्यांना अग्रगण्य आहेत. जगात त्यांची तोड कोणी करू शकत नाही. एक पुणे आणि दुसरं बेंगलोर. एक जिजाऊ साहेबांनी वसवलं आणि दुसरं शहाजीराजांनी वसवलं. आजचं बेंगलोर जे आहे शहाजीराजांनी वसवलंय, वाढवलेलं आहे. लक्षात ठेवा. जिथं आम्ही जाऊ आमचे मूळ पुरुष जातील तिथं आम्ही विकास करू. हा त्याचा भाग आहे. ते कुठं जाऊ, जगात त्याची तोड कोणी करणार नाही. आणि मग शिवाजी महाराजांचं लग्न झालं. साहेबांबरोबर लग्न झालं. पुढं शहाजीराजांनी शिवाजीराजांना बोलवून घेतलं, बेंगलोरला बोलवून घेतलं. काही दिवस इकडे या. जिजाऊ साहेब, शहाजीराजे सगळे एकत्रात राहिले. इथून जाताना शिवाजीराजे बरोबरचा खजिना, दादोजी पंत इथं कारभाराला पाठवले होते ना, त्यांनी जमा केलेला खजिना लोकांना शौर्य जागृत करायचा प्रयत्न केला. काय काय केलं, जो कोणी या मावळ मुलखात लांडगे, कोल्हे, तरस, वाघ, सिंह यांना मारील त्यांना बक्षिसं द्यायची आणि शेताची जमीन पिकाऊ करायची. कारण या रानटी जनावरांचा उपद्रव खूप वाढला होता. पिकाच्या पिकं खाऊन टाकायची, रानडुकरं यायची, पिकं खाऊन टाकायची. अजूनही डुकराचा त्रास असतो शेतात. लांडगे, तरस, वाघ, सिंह, कोल्हे इतके फिरायला लागले की लोकाला या गावातून त्या गावात जाणं येणं अशक्य व्हायला लागलं. मग लोकांना बक्षिसं दिले. बक्षिसाच्या आशेनं त्यांची घरात पडलेली हत्यारं बाहेर आली. शौर्य जागृत झालं. तरुणी पोरं लांडगे मारायला लागले आणि मग द्या बक्षीस म्हणून मागायला लागले. मग बक्षीस देताना मात्र आजच्यासारखं नाही. तू लांडगा मारला कशावरून, शेपूट कापून आण, सरकारात दे, मग तुला पैसे. वाघ मारला कशावरून, पंजा कापून आण, शेपूट कापून आण, मग तुला पैसे. आणि लोक लांडग्यापेक्षा चतुर झाले, वाघापेक्षा शूर झाले, सिंहापेक्षा क्रूर झाले. शौर्य जागृत झालं महाराष्ट्राचं पुन्हा एकदा. आणि हे सगळं शौर्य जागृत व्हायला लागल्यावर पुण्याची आबादानी व्हायला लागली. लोकांना पैसे मिळाले तसं पिकंही चांगली उत्कर्षाला चालली. धनसंपदा वाढायला लागली. जो उत्तम शेती करेल त्याला पुरस्कार द्यायला लागले. आणि त्यातून लोकांचं धन वाढायला लागलं. सरकारातला महसूल वाढायला लागला. हा सगळा जमा झालेला महसूल शहाजीराजांकडं दादोजी पंतांनी आणि जिजाऊ साहेबांनी नेला दिला.
शहाजीराजांनी यावेळी सून पाहिली, पण शहाजीराजे म्हणले पहिल्या लग्नाला मी येऊ शकलो नाही, लग्न बेंगलोरात मी आणि ते तिथं, शहाजीराजे नसताना पहिलं लग्न झालं. लक्षात ठेवा बरं का, असं होत होतं पूर्वी. मग आता काय करायचं? शहाजीराजे म्हणले पोराचं दुसरं एक लग्न करू, माझ्यासमोर नको का, म्हणून दुसरं बाप असा असावा बरं का, हौसनं दुसरं लग्न करणारा. गंमत आहे, जरा हसलं खेळलं तर, नाही तर गुड होऊन जाईल ना सगळं, असं अवघड होऊन जाईल. शहाजीराजांनी दुसरं लग्न केलं. शहाजीराजांचे मेहुणे संभाजीराजे मोहिते, त्यांची पोरगी होती, ती शिवाजीराजांना यावेळी दिली. त्यावेळी लग्न लहान वयात व्हायची. पहिलं लग्न 10व्या वर्षी, दुसरं लग्न 12व्या वर्षी झालेलं आहे शिवाजी महाराजांचं, 13 असेल कदाचित. पुढे शिवाजी महाराजांची 8 लग्न एकूण झाली. पण हे दुसरं लग्न, बेंगलोरला एक लग्न झालं, एक पुण्यात झालं. आणि मग शिवाजी महाराज तिथून पुन्हा महाराष्ट्रात आले. शहाजीराजांनी पाठवलं, पण जाताना एकटं नाही पाठवलं. एकटं नाही म्हणजे शिवाजी महाराजाला मंत्रिमंडळ करून दिलं, पेशवा नेमून दिला, मुजुमदार दिला, अनेक लोक दिले, सेनापती, मुजुमदार, पेशवा, त्यांनी कामं करायची. पेशवा म्हणजे पंतप्रधान, शहाजीराजांनी पहिला नेमून दिलेला आहे. डबीर दिले, सोनोपंत डबीर, हे शहाजीराजांच्या पदरी त्यांच्या वडिलापासून असणारे आहेत. डबीर याचा अर्थ परराष्ट्र मंत्री. असे काही लोक शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर पाठवून दिले, जावा आणि पुण्याचा कारभार आता तुमचं तुम्ही करा. आणि शिवाजी महाराज पुण्यात येऊन कारभार करायला लागले. त्याच्या आधी शिवाजी महाराजांचं शिक्षण झालं. शिक्षण म्हणजे लौकिक अर्थाने ज्याला आपण म्हणतो ते. कवींद्र परमानंदाने शिवभारत लिहिलं. शिवाजी महाराजांनी काय काय शिकले त्याचा श्लोक लिहिलेले आहेत. श्लोक फक्त वाचून दाखवतो, का अर्थ पण सांगू, कारण मागे महाराज आलेले आहेत. आता ते अर्थ ते सांगतील असं म्हणायला हरकत नाही. संस्कृतची जाणते आहेत, माझ्यापेक्षा त्यांना जास्त येतं संस्कृत. शिवाजी महाराज काय काय शिकले थोडक्यात सांगतो, ऐका. श्रुतिस्मृती पुराणेषु भारतेषु दंडनीतिषु समस्तेष्वपि शास्त्रेषु काव्ये रामायणे तथा व्यायामे वास्तुविद्यायां होरासु गणितेष्वपि धनुर्वेद चिकित्सायां मते सामुद्रिके पुनः तासु तासु च भाषासु छंदरसु सुभाषिते चर्या स्विभरयां श्वानां तथा तत्लक्षणेष्वपि. तुम्ही म्हणाल हे सगळं वाचून दाखवलं, आम्हाला काही कळलं नाही, अजून पुढं खूप आहे. थोडक्यात सांगतो. श्रुती म्हणजे वेद, पुराणे, महाभारत म्हणजे रामायण महाभारत, हे सगळं शिवाजी महाराज शिकले. राजनीती शिकले, सगळी शास्त्र शिकले, काव्य शिकले, रामायण शिकले, व्यायाम शिकले, वास्तुविद्या शिकले, फलज्योतिष शिकले, धनुर्वेद शिकले. किती विषय शिकलेत पहा बरं का. प्रत्येकाचा विस्तार करायचा म्हटलं ना, त्यांच्या जीवनात कुठं कुठं वापरलं ह्याच्यावर मी कमीत कमी 2 दिवस सांगेन. हे कुठं वापरलं, हे कुठं वापरलं. हस्त सामुद्रिक शिकले, होरा शिकले. होराशास्त्र माहीत नाही आपल्याला, अजून माहीतच नाही, म्हणजे आजच्या काळात ते बुडलं. होरा म्हणजे समोरचा माणूस, त्याला अंगलक्षण म्हणतो आपल्याकडं. समोरचा माणूस समोर येऊन उभा राहिला की त्याच्या शरीरावरची लक्षणं, डोळे कसे आहेत, भुवया कशा आहेत, कपाळ कसं आहे, जीवणी कसे आहेत, दोट कसे आहेत, कान कसे आहेत, बोटं कसे आहेत, नखं कसे आहेत, हे पाहायचं आणि त्या माणसाचा स्वभाव जाणायचा. ह्याला म्हणायचं होराशास्त्र. मग तो वागतोय ते कसं आहे ते बरोबर त्यानं न सांगता सगळं कळतं, एकही शब्द न बोलता ते कळतं. ते शिवाजी महाराज शिकले. छंदशास्त्र शिकले. मग अशी मी काल बोलताना सांगितलं, कविभूषणानं छंदशास्त्रावर ग्रंथ लिहिला, ते छंदशास्त्र शिकले. विविध भाषा शिकले, तासु तासु सुभाषासु, भाषा शिकले, अनेक भाषा शिकले शिवाजी महाराज. बहुभाषा कोविद आहेत शिवाजी महाराज. पद्य शिकले, सुभाषित शिकले, रथ चालवायला शिकले, घोडा शिकले, हत्ती चालवायला शिकले. राजा म्हणून राहायचं आहे, सामान्य शिक्षण नाही, तुला राजासारखं शिक्षण मिळालं पाहिजे. नुसतं ते नाही, हत्तीन घोडा चालवणं फार अवघड आहे बरं का. आता घरात बैल बारदाना असतो तेव्हा बैल कसा असतो माहीत असतं. कोणी बैल खट्याळ असतो, कोणी बैल साधा असतो. बैल चालवणं सोपं नाही, मोटरसायकल चालवणं इतकं सोपं नाही, घोडा चालवणं त्याहून अवघड आहे. घोड्याला 72 खोड्या असतात, त्याच्यावर स्वार व्हायचं म्हणजे सोपं नाही. त्याला पहिल्यांदा कळतं वर स्वार होणारा वेडा आहे की शहाणा आहे. जर वर स्वार होणाऱ्याला काही येत नाही त्याच्या लगेच लक्षात आलं पहिल्या मिनिटात, तर ते 10व्या मिनिटाला त्याला फेकून देतं. बरोबर संधी बघतं. ती घोडा चालवायला शिवाजी महाराज शिकले. घोड्याच्या 72 खोड्या, त्याच्यावर विजय कसा मिळवायचा ते शिकले. हत्ती चालवायला शिकले, रथ चालवायला शिकले, शस्त्र शिकले, अनेक शस्त्र शिकले, युद्धशास्त्र शिकले, शक्ती चालवण्याला शिकले,
कृपाण चाप चक्रेषु प्रास पट्टीश शक्तिषु युद्धे नियुद्धे, नियुद्ध म्हणजे कुस्ती, बिनशस्त्राचं युद्ध करायचं आणि समोरच्याचा पराभव करायचा, ह्याला नियुद्ध म्हणतात. ते शिवाजी महाराज शिकले. दुर्गाणाम दुर्गमीकरणे, किल्ले बांधायला शिकले. दुर्गमीकरण म्हणजे ते जिंकण्याला कसे लोकांना न जिंकता येतील असे कसे करावेत ते शिकले, बांधकाम शिकले. दुर्लक्ष लक्ष वेधेषु दुर्गमी भीगमिश्वभी इंगितेषु मायाशु विष निर्हरणे तथा, विष जर कुणी दिलं तर ते विष निर्विष कसं करायचं ते शिवाजी महाराज शिकले. इंगितेषु लोकांच्या पोटात काय आहे ते काढून घ्यायची कला शिकले. अजून काय मायाशु, माया म्हणजे जादू, इंद्रजाल, जादू करायला शिकले शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, शिवचरित्रात त्याचे उल्लेख आहेत, मी ते तेव्हा विषयांना सांगेन. तुम्ही म्हणाल जादू आज कशी काय चालते, आज ते कालाच्या ओघात विषय कमी आहे, पण ते शिकले. रत्नपरीक्षा शिकले, अनेक गोष्टी शिकले. शिवाजी महाराज काय काय शिकले एवढा विचार केला आपण निघताना. आत्ता शास्त्र शिकतोय, शास्त्राची अंग शिकतोय, एवढाच विषय ठेवा. एक शिकायला आहे तर वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागतो. शिवाजी महाराज इतकं शिकले, कसं काय शिकले असतील. त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की त्यांच्या शिक्षकांना या विद्यार्थ्याला शिकवून आनंद वाटायला लागला असा विद्यार्थी मला मिळाला, जसा सांदीपनी ऋषींना भगवान श्रीकृष्ण मिळाला, वशिष्ठांना किंवा वशिष्ठांनाच म्हणू रामराया मिळाले. मी एखादं अक्षर देण्याच्या पुढे तो पुढचं अक्षर सांगायला लागलाय असा विद्यार्थी मिळणं म्हणजे गुरुचं भाग्य. मी शिकवतोय त्याच्या पुढं तो आहे. गुरूंना आनंद वाटायला लागला. त्यामुळं भगवान श्रीकृष्णाने घेतलेलं जे काही केलेलं अध्ययन आहे ते वर्षानुवर्ष केलं नाही, अवघ्या काही दिवसात केलेलं आहे. तसं शिवाजी महाराजांनी अवघ्या काही दिवसात हे सगळं पारंगत झाले आणि मग त्यांच्या पुढच्या आयुष्याला सुरुवात झाली. पुढं काय काय केलं थोडक्यात आपण उद्याच्याला पाहू. पुंडली कवरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदे विठाल 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 पुंडली कवर